बार्शी येथील श्री भगवंत मंदिरात प्रकट दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले। बार्शी येथील श्री भगवंत मंदिरात प्रकट दिनानिमित्त आयोजित महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली। यानंतर प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस तसेच नगराध्यक्ष तेजस्विनी कथले आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री भगवंत मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले। या सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व असं आहे की भगवान श्री विष्णूंनी या ठिकाणी घेतलेले अवतार हे आपल्या भक्तांकरता घेतलेले अवतार आहेत। अंबरीश राजाकरता घेतलेला अवतार हा भगवंतांचा अवतार आहे आणि पुंडलिक भक्तांकरता घेतलेला अवतार हा श्री विठ्ठलांचा अवतार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आपला इतिहास आहे, हे जे आपलं स्थापत्य आहे, हे जे आपलं अध्यात्म आहे, ही जी आपली संस्कृती आहे, ती जपणं अत्यंत गरजेचं आहे। आणि या सगळ्या परंपरा ज्या इतक्या वर्षापासून चालत आलेल्या आहेत, त्यातनं जे लोकपरंपरा तयार झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाच्या आहेत। आणि म्हणूनच मागच्याही काळात भगवंतांचं दर्शन घ्यायला मी आलो होतो, पण राजाभाऊ राऊतांचं सातत्याने आग्रह होता की प्रकट दिन उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आलं पाहिजे। आणि मला देखील खरं म्हणजे ती संधी हवीच होती, त्यामुळे आज हे दर्शन मला प्राप्त झालेलं आहे। राजाभाऊंनी जो आराखडा इथला तयार केलेला आहे, त्याला सरकार पूर्ण समर्थन देईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही ऐतिहासिक जागा आहे। पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे। विष्णू पुराणात आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो की कशा प्रकारे दुर्वास ऋषींचं जे गर्भहरण आहे ते या भागामध्ये खऱ्या अर्थानं झालं होतं। आणि म्हणून अशा या आपल्या सांस्कृतिक ठेव्याला अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्याकरता हा जो काही आराखडा या ठिकाणी मांडलेला आहे, तो निश्चितपणे त्याला आम्ही समर्थन देऊ। प्राचीन हेमाडपंथी शैलीतील आणि भगवान विष्णूंना समर्पित असलेले या मंदिराचे जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। मंदिर विकास आराखडा राज्य शिखर समितीकडे आल्यानंतर प्रस्तावित कामांना आवश्यक निधीसह मंजुरी दिली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले।